हर्ष हंसाटे माईक पाशी संपर्क साधावा लवकर. हर्ष हंसाटे. समालोचन कक्षाच्या जवळ कोणी थांबू नये कृपया करून. अरे मध्ये दिसणार. अक्षय शितूत समालोचन कक्षाच्या थोडे बाजूला होय. आणि हा पहिला वाईट चेंडू विश्वास जोरी यांच्या मार्फत. धाव संख्या पोचली आहे 1 वर 0 बॉल 1 रन. आणि हा इनसाइड एज. या बॉलमध्ये 1 धाव काढली आहे. धाव संख्येत एका धावेची भर. धाव संख्या पोचली 2. 1 बॉल 2 धावा. आणि हा बोल्ड अमित साताडेकर बाद. विश्वास जोरी यांनी दुसऱ्या चेंडूमध्येच अमित साताडेकर यांना तंबूत पाठवले. पुढील फलंदाज ओमकार हिरलेकर. रेडर संघाला लागलेला पहिला झटका म्हणजेच अमित साताडेकर. आता पुढील बॅटिंगसाठी उतरले आहेत ओमकार हिरलेकर. हा जो सामना खेळवला जातोय तो म्हणजे सेमीफायनलचा पहिला सामना. या दोघांमध्ये जो जिंकेल तो डायरेक्टली फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि हा अवांतर धाव वाईट चेंडू. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या पोचली ती 3 धावांवरती. 1 गडी बाद. 2 चेंडू 3 धावा. सुंदर असा फटका आणि झेलबाद केलाय ओमकार हिरलेकर यांना. ओमकार हिरलेकर यांची खेळी संपुष्टात. सलग दुसरा झटका दिलाय विश्वास जोरी यांनी. कौशिक लाड यांनी सुंदर असं कॅच पकडलंय. पुढील फलंदाज सिद्धेश पेडणेकर. एक खतरनाक बॅट्समन म्हणून ओळखले जातात सिद्धेश पेडणेकर. मागील 2 सामन्यांमध्ये सुंदर अशी फलंदाजी त्यांनी केली होती. संघासाठी थोडे लवकर वरती आलेत ते म्हणजे सिद्धेश पेडणेकर. अंकित गावडे यांच्यासोबत किती कामगिरी पार पाडतात हे बघूया. विश्वास जोरी पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज. 3 चेंडू 3 धावा 2 विकेट. दोन बॅट्समनला बळी दिलाय ते म्हणजे विश्वास जोरी यांनी. फक्त 3 धावा खर्च केलेत. सुंदर असा फटका. 1 धाव 2 धावा. 2 धावा काढण्यात यशस्वी. धावसंख्येत 2 धावांची भर. धावसंख्या पोचले 5 वर. 4 चेंडू 5 धावा 2 विकेट. सुंदर असा स्ट्रेट ड्राइव्ह फटका आणि 1 धाव काढण्यात यशस्वी. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या पोचले 6 धावांवर. 5 चेंडू 6 धावा 2 विकेट. यापुढील होणारा सामना सुपर स्ट्रायकर्स विरुद्ध स्पार्टन्स. तर दोन्ही संघांनी तयारीत राहावे. पुढील 2 संघांमधून
एक संघ जिंकेल तो संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. सुंदर असा एक धावी फटका. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या बोलले 7 धावांवर. विश्वास जोरी यांचं सटीक असं षटक. यांनी 2 गडी गमावले आहेत, 2 गडी मिळवले आहेत रेडर्स संघाचे. आता बघूया पुढील गोलंदाज कोण येतोय. अंकित गावडे आणि सिद्धेश पेडणेकर थोडंफार प्लॅनिंग करत असताना पुढील फलंदाज विघ्नहर्ता बॉईजचे कौशिक लाड. पुढील गोलंदाज कौशिक लाड. हॅलो. पुढील गोलंदाज कौशिक लाड. त्याला सामोरे जातील अंकित गावडे. दोन्ही खेळाडू हे विघ्नहर्ता बॉईज म्हणून खेळतात आणि सुंदरच खेळतात. आणि हा पहिला चेंडू वाईड. वाईड +1. धावसंख्येत 2 धावांची वर. धावसंख्या पोहोचली ती 9 धावांवरती. 1 ओव्हर 9 धावा आणि 2 विकेट. आणि पुन्हा एकदा एक अवांतर धाव. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या पोहोचली ती 10 धावांवरती. अजूनही या षटकातला एकही चेंडू पूर्ण झालेला नाही. धावसंख्या पोहोचले थेट 10 धावांवरती. 1 ओव्हर 10 धावा 2 विकेट. सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने आणि चौकार प्राप्त झालाय सिद्धेश पेडणेकर यांच्या बॅटमधून. धावसंख्येत 4 धावांची भर. धावसंख्या पोहोचली ती 14 धावांवरती. सुंदर असा फटका होता सिद्धेश पेडणेकर यांचा. प्रथमेश चेंदवनकर यांचा सुपर रन. सुंदर असा फटका आणि मिसफील्ड इथे झालेली आहे अभय निकम यांच्या हातून. गच्चा असे क्षेत्ररक्षण आणि 3 धावा काढण्यात यशस्वी झाले आहेत सिद्धेश पेडणेकर. धावसंख्येत 3 धावांची भर. धावसंख्या पोहोचली ती 17 धावांवरती. 2 गडी बाद. सिद्धेश पेडणेकर यांच्या आतापर्यंत वैयक्तिक 10 धावा 17 धावांपैकी. सुंदर असा फटका पण त्यामध्ये फक्त 1 धावा काढली गेली. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या बदलते 18 धावांवरती. अजून या षटकातले 3 चेंडू बाकी. सुंदर असा फटका आणि चौकारात तब्दील केल्या सुंदर अशा फटक्याने. धावसंख्येत 4 धावांची भर. धावसंख्या पोहोचले 22 धावांवरती. अजूनही या षटकातले 2 चेंडू बाकी. सिद्धेश पेडणेकर यांनी 5 चेंडूमध्ये 14 धावा ठोकल्या आहेत. 22 धावांपैकी 14 धावा तर फक्त सिद्धेशनेच ठोकल्या. सुंदर अशी फलंदाजी.
सुंदर अशा क्षेत्ररक्षण प्रथमेश चेंदवनकर यांचं दिसायला गचाळ होतं पण दिसत एकदम सुंदर होतं. सुंदर असं क्षेत्ररक्षण. राहुल बोराडे यांच्याकडनं सुद्धा थोडीशी मिसफील्ड आउट थ्रो मारला गेला होता. धाव संख्या पोचली ती 22 धावांवरतीच. 1 टू गो. सुंदर असा फटका पुन्हा 3 धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्येत 3 धावांची वर. धाव संख्या पोचले 25 धावांवरती. या षटकात कौशिक लाडद्वारे एक महागडं षटक हाताळलं गेलं. 18 धावा आल्या या षटकात. आता उतरणार नवीन गोलंदाज या मैदानात. संघाचं पुढचं षटक घेऊन येत आहेत गुंडा 11 संघाचे टॉप बॉलर कर्णधार अभय निकम. आतापर्यंतचा स्कोर बघायला गेला तर 2 ओव्हर 25 धावा आणि 2 विकेट गमावले आहेत रेडर्स संघाने. सुपर स्ट्रायकर्स आणि स्पार्टन्स यामध्ये होणारी सेमीफायनल 2 सामना. या 2 संघांमधला संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. सिद्धेश पेडणेकर यांनी 25 धावांपैकी 17 धावा वैयक्तिक ठोकले आहेत त्याही 7 बॉल मध्ये. एकदा जोरदार टाळ्या सिद्धेश पेडणेकर यांच्यासाठी. चला लवकरात लवकर जरा सामना सुरुवात करायचा आहे. सुंदर असा फटका आणि त्या फटक्यावरती फक्त एकच धाव आली आहे. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या पोचलेली 26 धावांवरती. या षटकातला पहिला चेंडू होता. अजूनही 5 चेंडू बाकी. आता अभयला सामोरे जातील जानेमाने प्लेयर अंकित गावडे. आणि सुंदर असा फटका आणि झेल ड्रॉप झालाय. कौशिक लाड यांच्या माध्यमातून गचाळ असं थोडंसं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या पोचलेली 27 धावांवरती. सुंदर असा फटका आणि त्या फटक्यावरती एक धाव काढण्यात यशस्वी. धावसंख्येत एका धावेची भर. धावसंख्या पोचली 28 धावांवरती. सुंदर असं षटक हाताळत आहेत अभय निकम. 3 चेंडू मध्ये 3 धावा फक्त खर्च केल्यात त्यांनी. आणि सुंदर असा फटका आणि 1 बाउन्स चौकार. अंकित गावडे यांच्या बॅटून आहे सुंदर चौकार. धावसंख्या पोचले थेट 32 धावांवरती. अभय निकम यांचं आतापर्यंतच 7 रन्सचं हे षटक. अजूनही या षटकातले 2 चेंडू बाकी.
आणि सुंदर असा सटीक थ्रो होता प्रणव डांबरे यांचा, तरी सुद्धा एक धाव काढली गेली. धाव संख्या पोचली ती 33 धावांवरती. अजूनही या षटकातला एक चेंडू बाकी. आणि एकदम हळूवार थ्रो मारलाय क्षितिज चौकेकर यांनी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली आहे ती 35 धावांवरती. संघाचे पुढचे गोलंदाज चौथं षटक घेऊन येत आहेत अथर्व परब. कर्णधार राहुल बोराडे आणि अमय चौकेकर यांमध्ये होणारा हा अटीतटीचा सामना. या दोन संघांमध्ये जो विजय मिळवेल तो थेट फायनल मध्ये पदार्पण करेल. तिकीट टू फिनाले बोलाल तरी चालेल. आणि हा वाईट चेंडू, आणि वाईट चेंडूला 5 रन मध्ये तब्दील केलंय. एकही चेंडू न टाकता पारड्यात 5 रन्स मिळवले आहेत रेडर्स संघाने. धाव संख्या पोहोचले थेट 40 धावांवरती. 2 गडी बाद. सुंदर अशी फलंदाजी. 18 चेंडू मध्ये 40 धावा ठोकले आहेत रेडर्स संघाने. सिद्धेश पेडणेकर यांच्या 10 बॉल मध्ये 21 धावा. सुंदर अशी फलंदाजी. आणि हा नो चेंडू, त्यासोबत 4 धावा, म्हणजे पूर्ण 5 धावा अवांतर. धाव संख्येत 5 धावांची भर. धाव संख्या पोहोचली आहे ती 45 धावांवरती. अजूनही या षटकातला एकही चेंडू टाकला गेलेला नाही, तरी सुद्धा 10 धावा खर्च केल्यात या 0 बॉल मध्ये त्यांनी. धाव संख्या पोहोचली ती 45 धावांवरती. आणि गचाळ असं थोडं क्षेत्ररक्षण वाईस कर्णधार प्रणव डांबरे यांच्या हस्ते. धावसंख्येत 2 धावांची भर. धावसंख्या पोहोचली थेट 47 धावांवरती. सुंदर असा फटका, आणि झेल बाद झाले आहेत अंकित गावडे यांची ही खेळी संपुष्टात. सुंदर असा झेल पकडलाय क्षितिज चौकेकर यांनी. अथर्व परब यांनी आतापर्यंत पुढील फलंदाज सचिन परब. आतापर्यंत 47 धावा झालेल्या आहेत. 3 विकेट गमावलेले आहेत. तीन ओव्हर 2 बॉल. अजूनही या षटकातले 4 चेंडू बाकी. सुंदर असा फटका.
या फटक्यावर 1 धाव घेतली. धावसंख्या पोचली ती 48 धावांवरती. ह्या षटकातले अजूनही 3 चेंडू बाकी. 3 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केल्या अथर्व परब यांनी. आणि दुसऱ्यांदा हा नो चेंडू टाकलाय आणि संघासाठी हे षटक बॅन ठरलंय. हा बॉलर बॅन ठरलेला आहे आणि धावसंख्या पोचले थेट 50 धावांवरती. हा गोलंदाज बॅन झालेला आहे. त्यासाठी पुढचं षटक हेच षटक संपवण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत वाईस कर्णधार प्रणव डांबरे. सचिन परब हे स्ट्राईकवर. आणि सुंदर असा प्रयत्न होता अथर्व परब यांचा. खरोखर सुंदर अशी क्षेत्ररक्षण अथर्व परबद्वारे. हे विकेट भेटलं असतं तर कुठेतरी थोडाफार फरक पडला असता. फ्री हिट होती, माफ करा, पण सुंदर असं क्षेत्ररक्षण होतं अथर्व परब यांचं. धावसंख्या पोचले थेट 52 धावांवरती. 52 धावा करत असताना 3 गडी गमावलेत रेडर्स संघाने. आणि सुंदर असा फटका आणि पुन्हा एकदा झेलबाद सचिन परब. आणि सुंदर असा झेल पकडला अभय निकम यांनी. प्रणव डांबरे यांच्या हातून सचिन परबचा बळी. पुढील फलंदाज स्टायलिश प्लेयर रेडर्स संघाचे कर्णधार अमय चौकेकर. सुंदर असा फटका आणि आल्या आल्या षटकार ठोकलाय अमय चौकेकर यांनी. सलग 2 मॅच पहिल्या बॉलला आउट होते अमय चौकेकर. आता पहिल्याच बॉलला ठोकलाय षटकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली ती 58 धावांवरती. हे थोडं महागडं षटक हाताळलं गेलं. 23 धावा आल्या या षटकात. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचली 48 धावांवरती. 58 धावांवरती, माफ करा. धावसंख्या झाली आहे 58 धावा. पुढील गोलंदाज स्वतः कर्णधार राहुल बोराडे, अनबिटेबल कॅप्टन. थोड्या धावा जास्त खर्च झाल्या त्यामुळे बॉलिंगला येण्यासाठी थोडा उशीर केला असं वाटतंय प्रेक्षकांना. आणि हा LBW खरोखरच राहुल बोराडे यांनी यायला थोडासा उशीर केल्यासारखा सर्वच प्रेक्षकांना वाटतंय. आणि हा LBW आल्या आल्या पहिलाच झटका दिला रेडर्स संघाला. रेडर्स संघाच्या सिद्धेश परब यांची खेळी संपुष्टात केली. सिद्धेश पेडणेकर यांची खेळी. पुढील फलंदाज देवर्ष परब.
पुढील फलंदाज देवर्ष परब. आणि सुंदर असा फटका, सुंदर असा चेंडू होता. एक धाव काढण्याची यशस्वी. धाव संख्या पोचली आहे ती 59 धावांवरती. षटकातलं हा दुसरा चेंडू होता. अजूनही या षटकातले 4 चेंडू बाकी. बॉलिंग टाकताना थोडं प्रेक्षकांनी शांत राहावे. आणि हा वाईड चेंडू, सुंदर असा सटीक थ्रो होता अथर्व परब यांचा. वाईड सोबत एक धाव अवांतर. धावसंख्येत 2 धावांची वर. धावसंख्या पोचली ती 61 धावांवरती. पुन्हा एकदा देवर्ष परब हे स्ट्राईक वर सामोरे जातात राहुल बोराडे. आणि झेल बाद केलाय राहुल बोराडे यांनी देवर्ष परब यांना. सलग दुसरा झटका त्यांच्या ओव्हर मधला. पुढील फलंदाजीसाठी उतरले आहेत ते म्हणजे श्रेयस गुरव. आणि हा एज कट होता. एक धाव काढली आहे. धावसंख्येत एका धावेची वर. धावसंख्या पोचले 62 धावांवरती. राहुल बोराडे यांनी स्वतः कर्णधारांनी 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत. सुंदर अशी गोलंदाजी आणि 2 विकेट पण कमावल्या. खरोखर सुंदर अशी गोलंदाजी राहुल बोराडे यांची. आता कर्णधाराला कर्णधार सामोरा जाणार. कोण कोणावर भारी पडणार हे बघूया. आणि ही मिसफील्ड वाईड सोबत 4 धाव अवांतर. धावसंख्येत 5 धावांची भर. धावसंख्या पोचले 67 धावांवरती. आणि पुन्हा एकदा एक सोडती धाव काढण्यात यशस्वी. धावसंख्येत एका धावेची वर. धावसंख्या पोचली ती 68 धावांवरती. अजूनही या षटकातला एक चेंडू बाकी. धावसंख्या पोचली आहे 68 धावांवरती. 6 गडी बाद केले आहेत रेडर्स संघाचे. नो चेंडू, नो चेंडू होता. माफ करा अंपायर. सुंदर असा फटका.
2 धावा काढण्याची यशस्वी. धावसंख्या 2 धावांची भर. धावसंख्या पोहोचले थेट 71 धावांवरती. सुंदर असा सटीक यॉर्कर राहुल बोराडे यांचा. ओव्हर समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 71 धावांवरती. मागील षटकात 13 धावा दिल्या आहेत राहुल बोराडे यांनी. अजूनही एक शेवटचं षटक बाकी. नवीन गोलंदाज मंडई बॉयचे शशांक. एकदा हात दाखवायचा वर करून. बस बस बस. आणि चौकार मारलाय अमय चौकेकरांनी. रिव्हर्स चौकार. धावसंख्या पोहोचले थेट 75 धावांवरती. मयुरेश पोकळे जरा बाजूला होय. दर्पण उतेकर. सुंदर अशी बॅटिंग होती यांची. आणि हा नो चेंडू. आणि 3 धावा म्हणजेच नो प्लस 3 4 धावा टोटल. 4 धावा ऍड झाले आहेत स्कोर मध्ये. म्हणजे स्कोर झालाय 79 रन्स. 79 धावा. एक चेंडू 79 धावा. सुंदर असा फटका. पण षटकार ठोकलाय श्रेयस गुरव यांनी. श्रेयस गुरव उर्फ मंग्या. सुंदर असा दुसरा फटका आणि पुन्हा एकदा षटकार. लागोपाठ 2 षटकार ठोकले आहेत श्रेयस गुरव यांनी. मावे शॉट. धाव संख्या पोहोचले 91 धावांवरती. आणि सुपर स्ट्रायकर संघाचा रेकॉर्ड ब्रेक केलाय 91 धावा ठोकून. आणि गच्चात असे क्षेत्ररक्षण. पाकिस्तानची आठवण आली. 2 धावा काढण्यात यशस्वी. धावसंख्येत 2 धावांची भर. धावसंख्या बोलले 93 धावांवरती. अजूनही 2 चेंडू बाकी आहे षटकातले. श्रेयस गुरव यांनी 6 बॉल 17 धावा ठोकले आहेत. सुंदर अशी फलंदाजी श्रेयस गुरव द्वारे. सुंदर असा फटका आणि 1 धावा काढण्याची यशस्वी. धावसंख्येत 1 धावेची भर. धावसंख्या पोहोचली आहे
94 धावांवरती. जर या बॉलला षटकार आला तर हा रेकॉर्ड नक्कीच बनेल 100 धावांचा. विघ्नहर्ता बॉईजने 109 धावांचा रेकॉर्ड केला होता, पण तो 5 षटकांमध्ये होता. आणि हा षटकार आणि 100 धावा पूर्ण केले आहेत रेडर्स संघाने. रॉयल रेंजर्स या संघाला 101 धावांचं आव्हान. सुंदर बॅटिंग रेडर्स संघाला. खूप खूप शुभेच्छा.
13 13 एक एक हॅलो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 13. ओ आउट OUT आउट. अशा तऱ्हेने पहिला झटका लागलेला आहे राहुल बोराडे यांच्या स्वरूपात. अतिशय महत्त्वाचा फलंदाज होता, त्यांना तंबूत परतायला लागत आहे. हाफ के जी बोललो तर सांगितलं फक्त तू मेसेज पाठव. झाला आहे 16 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद झाला आहे. खूप चांगली गोलंदाजीचा प्रदर्शन करत आहे. 3 विकेट घेतले आहेत. 3 रन देऊन 3 विकेट घेतले आहेत. गोलंदाजी आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा त्याचं. शेवटचा 1 to go.
उत्कृष्ट गोलंदाज, थोडा फ्लिक केलाय लेग साईडला कौशिकने. दोन ओव्हर, धावसंख्या झालेली आहे 17. 4 गडी बाद 17. 3 गडी बाद, सॉरी 3 गडी बाद. धावसंख्या झालेली आहे 17. वैयक्तिक तिसरं षटक घेऊन येत आहे अमय चौकेकर, द कॅप्टन लीडिंग द फ्रंट. अमय चौकेकर. वाईट वाईट बॉल, वाईट बॉल. सुरुवात वाईटने झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 18. सुंदर असा शॉट मारला. 1 धावांवरच संतुष्ट मानायला लागणार आहे. धावसंख्या झालेली आहे 19. 1 बॉल झाला आहे 19. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू, 19 धावा. एकदम सुंदर असा झेल, सिंपल झेल टिपलेला आहे. गुरव याने आऊट झाला आहे डांबरे, प्रणव डांबरे. आता फलंदाजीसाठी आला आहे गुंडा 11चा स्टार खेळाडू अभय निकम. दोन बॉल 18 धावा, 19 धावा, सॉरी 19 धावा. पुढील पुढील चेंडू अभयसाठी. दोन रन, 2 रन. तीन बॉल 21. डेड बॉल. तीन बॉल 21 धावा झालेल्या आहेत. पुढील चेंडू अभयसाठी. खूप चांगला स्ट्रोक आहे हा, आणि हा 4 धावा, 4. गुड शॉट. एकदम चांगला फ्लिक केला होता ऑफ साईडला. कव्हर्सच्या वरून मारलेला हा 4 आहे हा. ऑफ साईडला मारलेला चेंडू. एक धावा, 2 धावा, 2 धावा. धावसंख्या झालेली आहे 27. गडी बाद झाले आहेत 4.
27 धावा, 4 गडी बाद. चांगला चेंडू खोलवर टाकलेल्या टप्प्याचा, ऑफ साईडला फ्लिक केलं. 28. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 28. गडी बाद झाले 4. 18 चेंडूत 73 धावांची आवश्यकता आहे. खूप मोठं लक्ष आहे. 18 चेंडूत 73 धावा. रिक्वायर रन रेट आहे 24. 18 चेंडूत 74. खूप चांगला असा स्ट्रोक मारलेला आहे. बघूया 2 धावा. 2 धावा पूर्ण केल्या आहेत अभयने. सिद्धेश पेडणेकर यांचा पहिला चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू सामना करतील अभय निकम. खूप चांगला असा स्ट्रोक 4. खूप चांगला असा लेग साइडला मारलेला चेंडू. सुमित खानविलकर यांचं आगमन झालेलं आहे समालोचन कक्षामध्ये. एक धाव. धाव संख्या झालेली आहे 35. गडी बाद झाले आहेत 4. चौथा चेंडू घेऊन येतोय सिद्धेश पेडणेकर कौशिक याला. अरे बॅड लक. अमित भाई खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण अमित साताकडे यांचं. एक धाव काढण्यात यशस्वी. जर डायरेक्ट हिट झाला असता तर काहीतरी चित्र वेगळं दिसलं असतं. चौथा बॉल घेऊन सॉरी विकेट. OUT आउट. 1-2 गो झालेला आहे. गडी बाद झाले आहे अभय निकम. लेग साइडला मारायला गेला, पायचीत झालेला आहे. आता आलेले आहेत अथर्व परब. आणि मारले पण 1-2 गो. खूप चांगला असा स्ट्रोक मारलेला आहे. 4 4 4 4.
4 धावा. षटक संपलेलं आहे. 12 धावा आल्या या षटकामध्ये. सिद्धेश पेडणेकर स्कोर झालेला आहे 40 लॉस ऑफ 5 विकेट्स. 12 बॉलमध्ये 61 धावांची आवश्यकता आहे. 30चा रन रेट आहे. प्रत्येक ओव्हरला 5 सिक्सची आवश्यकता आहे. कोणाला तरी युवराज सिंग बनावंच लागेल आता, त्याशिवाय पर्याय नाही. सिंगल डबलने काही होणार नाही. ही मॅच जर्मनीवरून 2 प्लेयर बघत आहेत. गणेश करावडे यांच्या संघाचे 2 प्लेयर जर्मनीवरून बघत आहेत लाईव्ह. आणि हा झेल सुटलेला आहे. तीन धावा काढण्यात यशस्वी. अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे 43. गडी बाद झाले आहेत 5. समालोचन कक्षामध्ये टायगर श्रॉफ यांची एंट्री झालेली आहे. उत्कृष्ट असं एक आणि उत्कृष्ट अशी एक झेल. खूप सुंदर असा झेल टिपलेला आहे. अंकित गावडे एकदम सुंदर असा झेल टिपलेला आहे. आणि झोपलेले पण आहेत, आराम करताय. उठले उठले. चेतन कामत हे संघ मालक आहेत आणि त्यांच्या प्लेयरचा ते उत्साह असा वाढवत आहेत की गो गोवा, गो गोवा, वो बड़े डब्ल्यू के नीचे कुछ सोना है. ही मॅच संपल्यानंतर लगेचच साई मालप यांचा वाढदिवस इथे साजरा होणार आहे. तरी सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठाजवळ यावं. आणि एक धाव. तोच फरक पडतो. 3 बॉल. एक कडक शॉट. अशाच सगळे 6 मारलेस तरच काहीतरी मॅचचा निर्णय चेंज होऊ शकतो. 8-51 नाही होत. ठीक आहे. 8 बॉल 51 धावांची आवश्यकता आहे. शॉट शॉट शॉट. गुड शॉट. 4 धावा. षटक संपलेलं आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 54 लॉस ऑफ 6 विकेट्स.
नको नको ते आयोजक बोलले पण तुम्हाला गोव्याला नेणार नाही ते. 2 धावा. 3 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे. आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे. बरोबर मराठी कच्चा आहे पण बोलतोय. खूप सुंदर असा शॉट. त्रेसष्ट धावा झालेल्या आहेत. 6 विकेट 63 धावा. अमय चौकाकर यांनी संघाला असं तयार केलंय आणि अमित सातर्डेकर यांची खूप सुंदर फिल्डिंग. ओ एक नंबर रिव्हर्स शॉट. खूप सुंदर असा शॉट. शॉट बघण्यासारखा आहे. नेत्रदीपक असा एक षटकार रिव्हर्स स्वीप. कौशिक खूप सुंदर शॉट. लाईव्ह मध्ये फुल कमेंट आहे तुला. एक नंबर काम आहे. ओ बॅड लक. 1 रन संपलं समाप्त. अशा तऱ्हेने रायडर्स या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अभिनंदन विनिंग टीम आणि बेस्ट ऑफ लक लुझर टीम अँड हार्ड लक फॉर राहुल बोराडे अँड कॅप्टन अँड अरुण गोडे.